अगदी लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे साईचं इथे मात्र भव्य स्वागत केलंय षटकारानं. मिळाला. सुरुवात चांगली झाली. आमच्या वाट्याला बॅटिंग आली असेल पहिल्या सत्रामध्ये, परंतु ते आम्ही अगदी आनंदाने स्वीकारत असताना हा षटकार आणखीन एक दर्जेदार यावेळी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवले प्लॉट मध्ये. काउकोंड रिजनच्या डोक्यावरून हा ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा चांगला चेंडू थोडासा पुढ्यात टाकला होता. अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल फक्त न फक्त सिंगल. हे चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. दोन मोठे फटके आले, त्यानंतर मात्र संयम दाखवला. हलक्या हातानं चेंडूला स्केअर केलं. एक धाव घेतली. नॉन स्ट्राईक एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता आला आहे तो तन्मय. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. धावा आल्या, दोन षटकार आले साईच्या विरोधामध्ये. अशा वेळी मात्र कोणताही जोखीम न उचलता त्यांना मात्र एक सिंगल धाव घेतली आहे. चांगलं क्रिकेट. यावेळी कमी गतीने टाकला होता, चांगला फटका. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो ना चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवरती देखील येईल. थोडासा कमी गतीने टाकला होता, थोडासा स्विंग देखील होता या चेंडूमध्ये. पडल्यानंतर थोडासा अंगावरती आला होता. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला चेंडूनं आणि अगदी निघून गेला. एक धाव, एकही धाव या चेंडूवरती येत नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आता साईची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दोन चेंडूंवरती दोन बिग हिट आल्यानंतर आता मात्र ट्रॅकवरती आला आणि चांगली गोलंदाजी आता इथून साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साई 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत. आणखीन एक थोडा पुढे टाकला होता, त्याला मात्र पाठवलाय अगदी सीमारेषेच्या दूरवरती. आणखीन एक षटकार येतोय स्वप्नीलच्या बाट मधून. हा तिसरा षटकार. शेवटच्या चेंडूवरती देखील आपण पाहतो षटकार आला. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली इनिंग साकारत असताना आपल्या टीमला फ्लाइंग स्टार्ट देत असताना कलम टीमची ही सलामीची जोड चाकली आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय तन्मय. एक चेंडू फेस केला होता पहिल्या षटकामध्ये तन्मयनं, त्याने एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु स्वप्नीलनं 3 षटकार आणि एक सिंगल त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 19 या धावसंख्येवरती 20 या धावसंख्येवरती वैयक्तिक तो खेळतोय. 19 या धावसंख्येवरती खेळतोय स्वप्नील. प्रभात दुसरं षटक घेऊन आला. पहिला चेंडू अव्वांतर आलाय. आउटसाइड दी लेग स्टंप. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. दंडित केलं जातंय, पनिश केलं जातंय. गोलंदाजाला व्हाईट बॉल आला. चांगली गोलंदाजी आता साकारावी लागेल प्रभातला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी भरघोस धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 20 धावा धावफलकावरती होत्या, आता 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी अगदी स्लोवर पद्धतीचा यॉर्कर होता, त्याला खोदून काढलाय तन्मयनं. मिळेल फक्त सिंगल.
22 धावा. प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती अगदी नियंत्रणामध्ये इथून मात्र टाकावं लागणार. नियंत्रणामध्ये तुम्हाला गोलंदाजी करावे लागेल. समोर आपण पाहतोय कलम संघ, त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. पहिल्या षटकामध्ये साई मसनेवरती आक्रमण. प्रभात चांगला चेंडू पहिला डिलिव्हर केला. हा फटका फसला हवेमध्ये. साई चेंडू खाली आलाय हा आणि अगदी दूर राहिला. झेल हातातून ड्रॉप झालाय. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगलला जाव मिळेल. स्वप्नीलला माहिती आहे झेल आपला सुटलाय. दुसरी धाव घेण्याचा जोखीम उचलायचा नाहीये. एकदा जीवदान मिळालाय, पुन्हा रिक्स घ्यायची नाहीये. एक धाव आली आहे. धावफलक आपण पाहता 23 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी साकारतोय प्रभात. फसवण्याचा प्रयत्न केला होता. एक फसवा चेंडू त्याच्या समोर टाकला होता, परंतु तिथे झेल देखील ड्रॉप झाली आहे. साईने प्रयत्न भरपूर केले. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ पासून मिड ऑफ पर्यंत तो धावत आला, परंतु त्याला यश मिळालं नाही. हा फटका देखील हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना प्रभात आपल्या टीमला, JK11 शेलू टीमला पहिला इथून फलंदाज बाद होतोय तन्मय. कमी पडली. अगदी लॉंगॉनच्या हातामध्ये चेंडू विसावला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिला हादरा मिळतोय कलम टीमला तन्मयच्या स्वरूपामध्ये. अगदी पाहायला गेलं तर 23 या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. प्रभातचं कौतुक करावं लागेल, त्यांनी कमबॅक करून दिलाय टीमला. हा देखील फटका अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोरून झाला. एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी आल्या आल्या हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो धीरजच्या बॅटमधून. जावा धाव फलकावरती या चौकाराच्या साह्यानं जणू काही पवेल्यांमधून सेट होऊन आल्या आल्या चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभातवरती आक्रमण त्याने केलंय. प्रभातने एक विकेट मिळवली होती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत होता. त्याच्या विरोधामध्ये हा चौकार 27 धावा धाव फलकावरती. हा फटका देखील फसला हवेमध्ये. पुनश्च साही प्रयत्न करतोय आणि यावेळी मात्र चुकी होणार नाहीये. त्याने मात्र हा झेल कंप्लीट केला आणि धीरजला मात्र इथून परतावला. सत्तावीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. 27 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी साकारली आहे खऱ्या अर्थानं प्रभातनं. एक चौकार जरूर आलाय, परंतु तो वगळताय ना अप्रतिम गोलंदाजी. आपल्या टीमला गरज होती, कमबॅक हवं होतं, त्याने कमबॅकिंग गोलंदाजी मैदानामध्ये केली आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. 28 धावा धावफलकावरती. लेफ्टी बॅटर समोर आहे, थोडंसं व्हेरिएशन करायची आहे. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन थोडंसं डोकीदुखी जरूर ठरली जाते.
आणखीन एक वाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी आता करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रभात. आव्हान तर 2 चेंडू त्यानं फेकलेत. 29 धावा धावफलकावरती. आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी करत होता रायटी फलंदाजाच्या विरोधामध्ये, परंतु लेफ्टी फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. थोडीशी व्हेरिएशन करायची त्याच्यामध्ये, मात्र नियंत्रण हरपलं. आणखीन एक अगदी पाहायला गेलं तर सलगचा हा तिसरा वाईट बॉल त्यानं फेकला. धावसंख्या आपण पाहताय 30. चांगली गोलंदाजी साकारत होता. एक चेंडू या षटकातील बाकी आहे आणि तो एक चेंडू फेकण्यासाठी त्याने 3 चेंडू मात्र वाईट या ठिकाणी फेकलेत. पंकज डावकोरे आताचा फलंदाज. ऑन साईडला फटका खेचायचा होता. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोणतीही धाव येणार नाहीये, परंतु ह्या एका चेंडूसाठी 3 अव्वंतरच्या धावा आल्या होत्या. षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झाले. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रति षटक 15च्या सरासरीनं या धावा जमवल्या जातात. 30 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये अजूनही कलम टीमला टार्गेट सेट करायचं आहे. मोठं टार्गेट शेलू टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला सेट करावं लागेल, कारण की शेलू टीमची बॅटिंग लाईनअप जर पाहायला गेलं ना तर फार मोठी आहे. अगदी शेवटपर्यंत बॅटिंग करण्याची क्षमता या टीमकडे आहे. बलाढ्य टीम आहे. सातत्यानं चर्चेत असलेली ही टीम आपण पाहतोय. JK11 शेलू, साई मसने आणि त्यांचं संपूर्ण स्क्वॉड. प्रेम आलंय तिसरं षटक घेऊन. प्रभातने फार चांगली गोलंदाजी केली. साई जो टीमचा कॅप्टन आहे त्याच्या अगेन्स्ट रन्स आल्यानंतर मात्र प्रभातने टीमला तारण्याचं काम केलं. थोडीशी धाव गती कमी केली. एक चौकार त्याच्या विरोधात जरूर आला, परंतु त्यानंतर त्याने विकेट देखील घेतली. प्रेम तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरच समोर आपण पाहतोय स्वप्नील जो सेट झालाय. ऑन साईडला पुनश्च जोरकास फटका खेचायचा होता. बॅट बॉलचा कोणताही इन्व्हॉल्व नाहीये. अंपायर सांगतात हा निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूची गरज आहे आणि तो निर्धाव चेंडू आता प्रेमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव आला. चांगली सुरुवात केली आहे तिसऱ्या षटकाची. समोर स्वप्नील सारखा फलंदाज असताना हा फटका चांगला आहे. हे एलिव्हेशन मिळालं या फटक्यामध्ये. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय हा आणखीन एक षटकार. संख्या जाऊन पोहोचले 36. चांगला चेंडू यावेळी थोडा पुढे टाकला होता. थोडंसं चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल झालं. लगेच दुसरी धाव घेतली. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावेनं आपण पाहता 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बाद 38 धावा धावफलकावरती आपण पाहता. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे JK11 शेलू टीमला. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा इथे मात्र अगदी पिक केलं मिड विकेटला. हा फटका सीमारेषेच्या पलीकडे. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकाराची भाषा बोलतोय तो स्वप्नील. या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय स्वप्नील. दर्जेदार इनिंग साकारतोय.
टार्गेट सेट करण्यासाठी अगदी प्रामुख्याची भूमिका त्याने घेतली. सलामीला गेलाय, अगदी मैदानावरती सेट झाला, चांगली फटकेबाजी मैदानावरती करतोय. चांगला फटका यावेळी अगदी ड्राईव्ह केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कव्हरमध्ये मिळेल फक्त सिंगल. चांगले क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं स्वप्नीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. जसे चांगले चेंडू डिलिव्हर्ड होतात ना, त्यांना सन्मान देखील त्याच्या माध्यमातून दिला जातोय. आणि ज्यावेळी त्याच्या रडारमध्ये चेंडू येतात, त्याच्या अगदी पट्ट्यामध्ये चेंडू येतात, त्यावेळी त्यांचा कार्यक्रम देखील त्याच्या माध्यमातून केला जातोय. 35 धावसंख्येवरती खेळतोय. 11 चेंडू आणि 35 या धावसंख्येवरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. पंकज ऑन स्ट्राईक आहे आता. 45वा धावफलकावरती. डावकऱ्याचा हा फलंदाज. फुलटास होता, समोरच्या दिशेनं टॉस केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, दुसरी धाव घ्यायची आहे परंतु थांबवलं गेलंय. एकच धाव आली आहे. धावफलक आता जाऊन पोहोचतंय 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. तिसरं शेवटचं आणि अंतिम षटक आता प्रगतीपथावरती येणं बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये धावा किती येत आहेत आणि किती धावसंख्येचं टार्गेट आता इथून मात्र सेट केलं जाईल, हे मात्र सांगणारं षटक आता प्रगतीपथावरती येणार. या षटकामध्ये सातत्यानं चर्चा केली जाते, मोठी धावसंख्या उभारली जाते. स्लॉगवरचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं, या षटकाला टार्गेट केलं जातं. परंतु या मैदानाचा विचार करायला गेलो तर या मैदानावरती स्लॉगरमध्ये फार कमी धावा आल्यात. कमीत कमी धावा या स्लॉगरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता ते बदलणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण की स्वप्नील अजूनही मैदानावरती आहे. त्याची बॅट अगदी तळपली आहे, त्याची बॅट बोलती आहे, त्याच्या बॅटमधून धावा येतात. 46वा धावफलकावरती 18 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर स्वप्नील यांचं अर्धशतक जर कंप्लीट झालं ना तर जयजी दलवी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच फटक्यासाठी, परंतु त्यानं चुकी केली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. स्ट्राईक हवी होती स्वप्नीलला, परंतु पंकजनं दुसरी धाव घेण्याचा मानस ठेवला आणि त्यानं 2 धावा घेतल्या. 48 धाव फलकावरती. स्ट्राईक हवी होती स्वप्नीलला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहताय 2 धावा आल्यात. पुन्हा कट केलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र खराब कामगिरी करतात. गोलंदाज चांगली कामगिरी जरूर करतात, परंतु क्षेत्ररक्षक आता त्याला साथ देत नाहीये. गोलंदाजानं 2 चेंडू अप्रतिम डिलिव्हर्ड केले होते, त्या फटक्यासाठी तिथे क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु जर विचार करायला गेलो तर क्षेत्ररक्षकाचा आता साथ असणं फार गरजेचं आहे. तुम्ही फील्डिंग डिपार्टमेंटमध्ये अशा प्रकारच्या चुका करू शकत नाही. तुमची टीम थोडीशी संकटामध्ये आहे, अगदी समोरची टीम तुमच्यावरती हावी आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा चुका करणं हे टीमसाठी फार धोकादायक असणार आहे. तुम्हाला चांगली कामगिरी फील्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील करावी लागेल. 52 धावा. देखील बाद झाला. धावसंख्या आपण पाहतोय 52. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकातील 6 धावा आतापर्यंत त्यांना खर्च केला 3 चेंडूंमध्ये. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लोअर फुलटॉस कमी गतीनं हा चेंडू टाकला होता.
एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस चेंडूवरती एक धाव आली आहे. पंकजच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचले 53. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील, जो सलामीला मैदानामध्ये दाखल झाला, जो आत्तापर्यंत आपण पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 35 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. अर्धशतकासाठी त्याचा कॅश प्राइज होतो 2000 रुपयाचं. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हा देखील फटका हवेमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आले होते. एक टप्प्या अखेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय चौकार. 39 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय 12 चेंडूंमध्ये आणि संघाची एकंदरीत झालेली धावसंख्या 57 आपण पाहताय. या स्पर्धेची हायएस्ट स्कोर 69 जांताराजा पिंपलोली संघानं उभारला होता. शेवटचा चेंडू या षटकातील पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. थोडंसं फिल्डिंगमध्ये सजावट करताना आपल्याला पाहायला मिळते JK11 संघ. शेवटचा चेंडू बाकी आहे. स्वप्नील ऑन स्ट्राईक आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार आणि टार्गेट किती धावसंख्येचा आता असणार हे पाहावं लागणार आहे. फुलटॉस चेंडू, मनगटातली ताकद आहे स्वप्नीलच्या आणि ती मैदानावरती त्याने दाखवली आहे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा षटकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमधून आणि वैयक्तिक अगदी पाहायला गेलं तर 45 या धावसंख्येवरती 13 चेंडू 45 धाव्यांवरती बॅटिंग नॉट आउट राहिला आणि संघाची एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 63. म्हणजे 64 धावसंख्येचं आता टार्गेट असेल ते JK11 टीम समोर.